नमस्कार। आज अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी शक 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। गणेशोत्सवासाठी पुण्याप्रमाणेच ठाण्याबाबतही निर्णय व्हावा, शिवसेनेची मागणी। बनावट प्रमाणपत्रांची प्रकरणं टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाची पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी। आणि विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनामध्ये तंत्रशिक्षण तसंच व्यक्तिमत्व विकासावर चर्चासत्राचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। गणेशोत्सव आता जवळ आला असून गणेशोत्सवामध्ये ध्वनिक्षेपकासह वाद्य वाजवण्याची वेळ वाढवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेनं गृहमंत्र्यांकडे केली आहे। जिल्ह्यात 10,000हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळं असून ठाण्यातील नवरात्रोत्सव देखील प्रसिद्ध आहे। गणेशोत्सव तसंच नवरात्रोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी लांबवर जावं लागतं। ठराविक ठिकाणीच विसर्जन करावं लागत असल्यामुळं मिरवणुका उशिरापर्यंत सुरूच असतात। त्यामुळे निर्धारित वेळेत मिरवणुका पूर्ण होत नसल्यानं मिरवणुकांमध्ये वाद्य वाजवण्यास वेळ वाढवून द्यावी, तसंच ध्वनिक्षेपकाचीही मर्यादा वाढवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। पुण्याचा निर्णय ठाण्यासाठीही लागू करावा अशी मागणी या निवेदनातून गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। कळव्यातील मफतलाल कंपनीमधील कोणतंही आरक्षण अथवा कब्जा नसलेली 108 एकर मोकळी जमीन विकून कामगारांची देणी देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं बंबई मजदूर युनियनचे सचिव संजय वढावकर यांनी सांगितलं। मफतलाल कंपनीच्या 265 एकर जमिनीपैकी 108 एकर जमीन अजूनही मोकळीच आहे। या जागेवर अतिक्रमण झालेलं नाही। ही जमीन विकून 3,000हून अधिक कामगारांची देणी द्यावी अशी मागणी बंबई मजदूर युनियननं केली आहे। या प्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका देखील दाखल केली जाणार असल्याचं वढावकर यांनी यावेळी सांगितलं। कामगार युनियनमधील वाद, किचकट कायदे, न्यायालयीन प्रक्रिया या तिढ्यात कामगारांची देणी थकली असून मफतलालच्या जागेवर झोपड्या वाढत आहेत। या झोपड्या तोडण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरल्यानं हा वाद चिघळलाय। गेल्या 23 वर्षात जवळपास 1,500 कामगारांचं निधन झालंय। भंगार आणि मशिनरी विकून फक्त 7% रक्कम मिळाली आहे, तर उर्वरित 93% रक्कम मिळणं बाकी आहे। मफतलाल कंपनीच्या जागेचा वाद असला तरी 108 एकर जमिनीवर कोणतंही आरक्षण नाही, तसंच झोपडपट्ट्या देखील नाहीत। ही मोकळी जागा विकली तर सहजपणे कामगारांची देणी चुकती करता येऊ शकतात। यासाठी चर्चा आणि न्यायालयीन पातळीवर संघर्ष करण्याचा निर्णय युनियननं घेतल्याचं वडावकर यांनी यावेळी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेचे शहर अभियंता केडी लाला यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। गेले काही दिवस ग्लॅडी अल्वारेस रस्त्यावरील वाद निर्माण झालाय। हा रस्ता बांधताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। या आरोपामुळेच केडी लाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। यापूर्वी देखील लाला यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता। आता देखील समजूत घातल्यावर ते राजीनामा मागे घेतील अशी चर्चा आहे। लाला यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे जाईल आणि त्यानंतरच त्यावर निर्णय होईल असं सांगितलं जातं। बनावट प्रमाणपत्रांची प्रकरणं रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठानं पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे। ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं अलीकडेच 10वी 12वी आणि पदवी परीक्षेत नापास झालेल्यांना उत्तीर्ण करून देणारी एक टोळी जेरबंद केली होती। कवडीमोल किमतीत बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या या टोळीच्या 4घांना अटक देखील करण्यात आली होती। या प्रकरणाचं एकूणच गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सहकार्य मागितलं होतं। या प्रकरणी मुंबई विद्यापीठानं त्वरित सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबई विद्यापीठाचे काही अधिकारी या दृष्टीनं ठाणे पोलिसांशी चर्चा करूनही गेले आहेत, पण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पोलिसांच्या सहकार्याच्या विनंतीकडे दुर्लक्षच केल्याचं दिसतंय। बनावट प्रमाणपत्रांची प्रकरणं टाळण्यासाठी निकाल कायम संकेतस्थळावर उपलब्ध राहिल्यास त्याची चाचपणी कुणालाही करणं शक्य आहे। यासाठी असा निकाल कायमस्वरूपी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा अशी सूचना पोलिसांनी केली होती। संकेतस्थळावरील निकालाचा फायदा खासगी कंपन्या, शासकीय कार्यालय, विद्यार्थी आणि पालकांना देखील होऊ शकतो। मुंबई विद्यापीठानं असा निकाल उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली। राज्य परिवहन महामंडळ कामगार वेतनात 16 सप्टेंबरपूर्वी वाढ न केल्यास राज्यातील महामंडळाचे सर्व कर्मचारी मंडळाच्या अध्यक्षांना भेटणार आहेत। आज एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। कामगारांचा वेतन करार 6 महिन्यात करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाला मार्च महिन्यातच दिले होते।
आता त्याला जवळजवळ 6 महिने लोटले असून प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दिवसेंदिवस वाढणारी महागाई पाहता येत्या 15 सप्टेंबर पूर्वी याबाबत प्रशासनानं निर्णय न घेतल्यास राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी एक दिवस रजा टाकून महामंडळाचे अध्यक्ष जीवन बोरे यांची 16 सप्टेंबरला भेट घेतील, असं ताटे यांनी यावेळी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 4 ते 4.5 हजार रुपये आहे, तर बाहेर काम करणाऱ्या वाहकांचं वेतन 12,000च्या आसपास जातं. त्यामुळे अनेक कर्मचारी सेवा सोडून जात आहेत. कनिष्ठ वेतन श्रेणी आणि स्थिर वेतन पद्धत रद्द करून समान काम समान दाम मिळावं. 1 जुलै 2010 पासून शासनानं किमान वेतनात वाढ केली आहे. त्याप्रमाणे किमान वेतना इतकी वेतन श्रेणी तयार करून फरकासह कामगारांना देणं आवश्यक आहे. त्याबाबत देखील कारवाई करावी. कामगारांना देय असलेला 7% महागाई भत्ता गणपती उत्सवापूर्वी मिळावा. तसंच सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांची नाराजी दूर करावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी हे कामगार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची भेट घेणार असल्याचं ताटे यांनी सांगितलं. गणपती उत्सवात अतिरिक्त सुरक्षेसाठी गणेश मंडळांनी गणेश मंडपात क्लोज सर्किट कॅमेरे लावावेत, असे निर्देश ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिले आहेत. 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. यंदा ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या वाढली आहे. त्यामुळे निदान मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवांनी आपल्या मांडवात सुरक्षेसाठी क्लोज सर्किट कॅमेरे बसवावेत आणि एखादी संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, अशी सूचना ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली आहे. मांडवाच्या 100 मीटर परिसरात वाहनं उभी करायला मनाई करण्यात आली असून गणेश भक्तांनी देखील गणेश दर्शनासाठी येताना कुठल्याही प्रकारच्या पिशव्या आणू नयेत, तसंच रांगांवर विशेष लक्ष ठेवावं, असं आवाहन केलं. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सवात योग्य ती गस्त घालावी. त्याचप्रमाणे ऑल आउट मोहीम सर्वांना विश्वासात घेऊन राबवावी, अशा सूचना पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सवांना दिल्या. तंत्रज्ञानाचा पूर्ण अभ्यास करताना कोणतंही काम मनापासून करण्याची इच्छाशक्ती आणि सर्वांनी मिळून काम करण्याचं कौशल्य आवश्यक असल्याचं सुप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी आज ठाण्यात बोलताना सांगितलं. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाच्या औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे तंत्र शिक्षण आणि व्यक्तित्व विकास या विषयावर 1 दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्राचं उद्घाटन अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी ही आवश्यकता व्यक्त केली. इलेक्ट्रॉनिक विषयापासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंतच्या तंत्रज्ञानाचा प्रवास, प्रगती, येणाऱ्या भविष्यातील संकल्पांना साकार करताना व्यक्तिमत्व घडण्याची नितांत गरज त्यांनी यावेळी बोलताना विशद केली. या चर्चासत्रामध्ये गणिताशी दोस्ती, नॅनो टेक्नॉलॉजी, उद्योजकता या विषयावर विश्वास सोमण, किरण देशमुख, डॉक्टर माधवी ठाकूर देसाई या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे विद्याप्रसारक मंडळाच्या इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या 3य वर्षाचा सौरभ पांडे या विद्यार्थ्यानं कॉग्नेटिव्ह रेडिओ या विषयावर सादरीकरण केलं. या चर्चासत्राची सांगता अभियंत्यांसाठी प्रशासकीय सेवेतील संधी या विषयावरील एअर इंडियाचे उपमुख्य दक्षता अधिकारी आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनानं झाली. या चर्चासत्राचं आयोजन प्राचार्य DK नायक आणि विभाग प्रमुख कीर्ती आगाशे यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं.